गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्द रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रादो मद्रेजो यतां देवानां भयं भगं मित्रमरितिं दक्षामश्रीदम् अजमनं वरुणक्तुवरे सुदिन इन्द्रो वृत्रगुरुवाः सुदिनः भोगा प्रियवीदा सुदिनदारजो हरिद्रादि कुंभों समर्पयामि नमस्कारं करोमि। या मामा टोपी लगा ओम शिवास्वासा प्रवेदागासं श्रेयान् धोतिरायमाणाः नन्देरासार्गनन्दे स्वाद्यो मनसा देवयन्तः वस्त्रोपवस्त्राणि समर्पयामि पुष्पमाला समर्पयामि जाहरजमग्निश्रद्धायै विधायै कामायेन्द्रियाय अहं प्रतिगमनामि यशसा च भगेय सद्गुरुभ्यां नमः नमस्कारं करोमि। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती पादेभिर्पादिनीवती यस्यां वस्तुभिया वसुः ग्रन्थसरस्वत्यै नमः ध्यायामि सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य ग्रन्थसरस्वत्यै नमः तुलसीदलपत्राणि समर्पयामि नानाविधपरिमलद्रव्याणि समर्पयामि समारां समर्पयामि नमस्कारं करोमि। ग्रन्थसरस्वत्यै नमः प्रार्थयेत् सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। सरस्वतीयं विद्याया देवता ज्ञानदायिनी यस्यां वरदहस्तेन ज्ञानवान् खलु मानवः। ग्रन्थसरस्वत्यै नमः शारदा मूलजटवारिवाता बन्दानन्दया रागवाता सुखासारिके पूर्णवैराग्यजाते वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराश्रे वाल्मीका सारिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो
पूर्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयवधानेन कथयिष्ये शुभा कथा हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जमलेली संपूर्ण कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, संगीतकार, वयोवृद्ध मंडळी सर्वांना वंदन करून, सर्वांना अभिनंदन करून आजच्या या श्रीमद भागवत ज्ञानकथा यज्ञ षष्ठमधील कथा आपण प्रारंभ करणार आहोत. काल जे काही कोणी आलं नव्हतं त्यांच्या सिंहावलोकन करण्याकरता, सिंहावलोकनाचा अर्थ असा आहे, सिंह पुढे जरी जात असेल तरी मागे वागून पाहतो, मागे वळून पाहतो, आपल्यावर पण काय करतो काय नाही आहे. त्याप्रमाणे काल गोपीगीत, गोपींची जी विवंचना होती, अरे कृष्णा आम्ही चुकलो, आम्ही तुला आमचं समजलं, पण आमच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण झाला. गोपीने जे काही आक्रोश गायलेला आहे, भगवंतांनी त्यांना काय त्या व्रताबद्दल पण सांगितलं की अघोरी व्रत आहे, हे करू नये, मी तुमच्या जवळच आहे, मी कुठे आहे, जळी आहे, स्थळी आहे, काष्टी आहे, पाषाणी आहे, फक्त तुम्हाला तो दिसत नाही आहे. मग तो दिसण्याकरता ते चक्षुः, ते तुम्हाला ज्ञान करण्याकरता तुम्हाला ते करावं लागतं. तसं इथपर्यंत आपण काल आलो होतो. आजचा जो आहे आवाज यायला लाईट डीम आहे त्यामुळे मध्येच हे होतं. असतो तर गोपाल भगवंतांना काल खूप खोड्या गेल्या, भगवंतानं खूप खोड्या गेल्या. याची विणी बांधली, मुंगूस सोडलं वगैरे सर्वांना खूप त्रास दिला. आणि आता भगवंतानं नारदाला प्रेरणा दिली, अरे बाबा मी एवढं लोणी खूप खाल्लंय, आता मोठा व्हायलो, वरचेवर सगळं करायला लागलो, पण आता या मायेमधनं मला थोडं आता बाहेर कुठेतरी न्यायचं का नाही, मला मी कशा करता आलोय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. अरे मी कशा करता आलोय, का लोणीच खायला आलोय, खोड्या करायला आलोय, मुंगूस सोडायला आलोय का? नारदा तुम्ही काय करा, मला याच्यातनं थोडं बाहेर काढा बाबा, थोडं. मग नारदाने काय केलं, नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, कमलापती कमल नयन नारायण 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 नारायण. भगवंतांनी प्रेरणा दिल्याबरोबर कंस महाराजाकडे नारद गेलेले आहेत. ओ महाराज, तुम्ही नुसतं कुठे माझा मारणारा कुठे, मला मारणारा कुठे शोधत बसलात, मी तुम्हाला सांगतो म्हणले, असं लवकर काही तुम्हाला तो मिळणार नाही आहे. तुम्ही काय करा, गोकुळामध्ये कोणाला तरी पाठवा आणि त्या कृष्णाला, कारण तुम्ही जेवढी माणसं तिकडे पाठवणार त्याच्यातली माणसं परत काही येणार नाहीये, माणसं तिकडे संपणार, कृष्ण तुम्हाला बाकीच्यांना इकडे येऊ देणार नाहीये. त्याच्याकरता तुम्ही काय करा, त्याला इकडे बोलवा. मग काय करा म्हणले, तुम्ही आता इथे एक कार्यक्रम करा, सांस्कृतिक कार्यक्रम करा, यज्ञ करा, याग करा,
काही कुस्ती वगैरे असं जे मल्ला त्यांच्याकडे करा, काही धनुष्यबाण ठेवा, असं काहीतरी कार्यक्रम करा आणि त्याला आणायला पाठवा कोणाला तरी, आणि पत्रिका एक पाठवून द्या त्यांच्याबरोबर. म्हणजे ठीक आहे नारदा, तुमचं पण खरंच आहे. कारण ज्याला ज्याला मी पाठवलं तो परत पुतना तिकडेच गेली, अमकासूर तिकडे गेला, बघासूर. आता काय करा, म्हणजे तुम्ही त्याला इकडे बोलवा, म्हणजे आपल्या हातामध्ये आला. हा, आपली गली में कुत्ता भी शेर होता है म्हणतात ना, त्याप्रमाणे इकडे आल्यावर आपल्याला काय करता येईल. ठीक आहे. मग कंसाने पत्र लिहिलं, पप्पा पप्पा टाटा टाटा तू 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 मी. कंसाचं पत्र काय असणार, काय विनंती विषय थोडंच असणार आहे, त्याचा काही संबंधच नाही, बुद्धीचा त्याचा काही संबंधच नाही. काही कळवण्यात येते की आम्ही ठरवल्याप्रमाणे यांचीच बुद्धी. तर यज्ञयागाचा कार्यक्रम आहे, त्याच्याबरोबर काही परीक्षक घेणार आहेत, आम्ही परीक्षा पण घेणार आहेत असं सांगितलं. आता पाठवावं कोणाला? पत्र लिहिलंय, कार्यक्रम ठरवलाय, अशा काही माणसाला सांगावं की तो बरोबर तिथं जाऊन खरं सांगल ना, आणि तो आपला असला पाहिजे, आणि त्याचाच निघाला तर व्हायची वांदे. त्याच्याकरता जेवायला पण कोणाला बोलवावं. यावेळेस यज्ञ केला ना पांडवाकडनं भगवंतानं, तर कोणाला? नकुलाला बोलवायचं काम दिलं होतं. नकुलाला जेवायला बोलवताना, या हा आमच्या तर घरी उद्या कार्यक्रम आहे, हा या जेवायला, या उद्या. आहे येण्यात आला तरी चालले, नाही तर त्याच्याकडे सांगू नको ना रे, आम्हाला जेवायला सांगू नको. मृदू भाषा कशी पाहिजे, या बरं आम्ही वाट पाहतोच तुमची, नाही तर उडत गेला का पालात ते गेलात, नाही तर नाही रे. म्हणून नकुलाला ठेवलं होतं. आणि दुर्योधन कशावर ठेवला होता? खजिन्यावर. त्याच्या हातात काय होते? त्याला मुद्दाम खर्च किती करू द्या, कृष्णाला मुद्दाम ठेवलं होतं. खर्च करणारा एखादा श्रीमंत माणूस बसवला ना, हा किती खर्च करू द्या, त्याला म्हणजे मलाच द्यावं लागतं. तसं भगवंताने काय केलं होतं? त्याला ठेवलं. किती पैसा जाऊ, बरोबर पैसा तिथं येत होता. मी पण एकदा आम्हाला नाद असंच गेलो पहिला ज्योतिष वगैरे, शास्त्र सांगतंय हात दाखवून करू नये, पण आम्हाला नाद. म्हणलं चला काहीतरी बघावं. म्हणलं महाराज आमच्या हातामध्ये काय आहे ते पहा. त्यानं असाच पाहिला, परत असा उलटा केला, परत हे 2 बोट पाहिले, 3 बोट. आणि एवढं काय पाहिलं? म्हणजे महाराज लोकांचे हात थोडे जास्त पाहावं लागतात. म्हणलं काय लिहिलं याच्यात, काही आहे का? अहो त्याच्यामुळे पद्मनाभ होतं, म्हणले लक्ष्मी त्याला येत होती, पण आम्हाला काही येईल का कधी? म्हणले महाराज तुमच्या हातावर साधा बेडूक सुद्धा नाही आहे, कासव तर नाहीच नाही. हा एखादा पण प्राणी तुमच्या हातामध्ये लिहिलेला नाही आहे. पण एक आहे म्हणले, तुमच्या पाठी बोटावर शंख मात्र आहेत. रोज विचारलं, हात आपल्या हाताने आपल्याला म्हणजे तुमच्या पाठी बोटावर काय आहेत? आता काय जे आहेत ते मान्य केलं पाहिजे ना. म्हणून शास्त्र सांगतं की हात दाखवून अवलोकन कधी कधी करू नये. तसं कोणाला पाठवावं आता? आणि दोन्ही कडला आहे. मग कंसानं सांगितलं, अक्रूर महाराज तुम्ही जा, योग्याय योग्य दातव्यम, कुठलंही काम योग्य माणसाला द्यावं. मग अक्रूराला सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, ही पत्रिका घेऊन कुठे जा? गोकुळामध्ये जा. नंदबाबाला, कृष्णाला त्यांना म्हणा किंवा तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुमच्याबरोबर कृष्णाला आणि बलभद्राला घेऊन या, दाऊला घेऊन या. अक्रूर म्हणला, ते पोरं मला काय ओळखणार आहेत आता, लहान पोरं काय करायचं. पण आता कंस महाराजांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे.
ते पत्र घेतलं, पप्पा टुटू टुटू काय ते घेतलं हातामध्ये. पूर्व असं ते गुंडाळीचे पत्र असायचे, गुंडाळीचे पत्र ते घेतलं आणि निघाल्याबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही माणसाच्या मनामध्ये येईल चाललाय कृष्णाकडं, आणि दिगंबरा कसं भगवंत कृष्ण सर्वांचा गुरु आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. आता याला पुढे आता उद्धार अक्रोराचा करणार होते ते थोड्या वेळाने, म्हणून दिगंबरा दोन्ही काम होऊन जाईल अमृत तुल्य म्हणून. आणि त्यानं ते पत्र घेतलं. अक्रूराच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की बाबा उद्या जर मी त्याला आणलं आणि यानं जर काही घात वगैरे काही केला, त्या लेकराला मारलं वगैरे तर काय करा. अरे थोडं सुद्धा लावता येणार नाही का? स्पीड स्पीड कमी, थोडी स्पीड कमी कर, थोडी थोडं. आणि मी जर आणलं त्याला, मी त्याला जर आणलं आणि यानं जर काही घातपात केला तर काय करणार आहे दोन्ही याच्यामध्ये. आणि असतो म्हणजे आता भगवंताची लीला म्हणतो, रथ घेतला तन तोम तन तदरे तारे दाणी तन न तोम तर तदन तारे दाणी दिर 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 वाऱ्याच्या वेगाने निघालाय. बर दिर 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 चाललंय वाऱ्याच्या वेगाने अक्रोबाला निघालेले. कुठे निघाले? गोकुळाला निघाले. आणि ते काय हाताच्या नव्हत्या, टायर पंक्चर झालं, उतरा 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 म्हणजे दुसऱ्या गाडीत बसा, असं काही नव्हतं. अतिशय वेगाने रथ चाललेला आहे आणि बरोबर गोकुळाच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. हद्द म्हणतो का नाही आपण, सीमा सुरू झाली. गोकुळाच्या तिथे आला. अक्रूराचे रोमांच उठले. ते वलय निर्माण असतं. तुम्ही आळंदीला जा आणि माऊलीच्या दारात परत बघा, तुमच्यामध्ये फरक पडतो. काय पडतो? एक वेगळं वलय निर्माण होतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक वलय निर्माण होतं. कुठले जा, स्वामी समर्थांना जा. तसं गोकुळाच्या जवळ आला. त्याच्या अंगावर शहारी आली. अरे बाळकृष्ण होते तिथे, भगवंताचं होतं ते. आणि त्याच्या मनामध्ये किंतु निर्माण झाला, कृष्णानं तर मला आपलं कंसानं मला पाठवलंय, पण आता मला कृष्ण म्हणाल का अक्रूर काका?
मला कृष्ण म्हणेल का? असं म्हणत म्हणत मनामध्ये बरोबर कृष्णाच्या तिथं द्वारामध्ये यांचा रथ गेला बरोबर रथ लावला, घोडे वगैरे काढले, त्यांना बांधलं वगैरे आणि दिल्यावर येऊन उतरला आणि त्याच्यामध्ये पाय वगैरे धुतले. या आता मधी घरामध्ये बाहेर पाय धुवायचं असतं ना आपलं, मधी जाणार गोपाळकृष्ण गाईची धार काढत होते. पाहिल्या बरोबर अक्रूर काकानं, माझ्या मनामध्ये आत्ताच आलं होतं, हा मला अक्रूर काका म्हणेल का, माझी ओळख काही ठेवल का? बरं काही कधी पाहिलेलंच नाही ना, काही नाही. पण बरोबर अक्रूर काकानं हो या, मग आले, पाणी वगैरे दिलं. यशोदा बसलेली आहे, नंदबाबा आहे, जेवण वगैरे झालं आणि सगळीकडं तसं काल झालं होतं ना की कृष्णाला बांधलंय, कृष्णाला यशोदेनं बांधलंय, कृष्णाला यशोदेनं बांधलंय, तसं आपला कान्हा, आपला लल्ला उद्या जाणार आहे. बातमी कुणी सांगितली काय? आणखीन काहीतरी नुसतं बसलेले अक्रूर, नुसते बसलेले. पण आता जेवण झाल्यानंतर यशोदेला आणि नंदबाबाला अक्रूर म्हणाले, मला या दोघांना निवांत बोलायचं आहे. कृष्णाला आणि दादाला, बलराम दादाला मला निवांत बोलायचं आहे. लेका नंदबाबाला पत्रिका दिली, हा यज्ञाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, नाना प्रकारचे तिथं कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमाकरता आम्हाला ह्या दोघांना न्यायला आम्ही आलेलो आहोत. म्हणजे ठीक आहे, कंसन ठेवलं तरी काय, आणि या दोघांना आम्हाला निवांत बोलायचं आहे. ठीक आहे. रूममध्ये कृष्ण आणि बलराम गेले आणि याने याच्या मनातली जी गोष्ट होती अक्रूराच्या, ती त्यांना सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे बाबांनो, तुम्ही दोघं लहान आहेत, पण कंसा हा कपटी आहे, मी होऊ देणार नाही, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. एवढा प्रेमळ होता, एवढा काही कंसासारखा दुष्ट नव्हता. पण तुम्हाला मी अगोदरच सांगतो, इथंच सांगायला सांगतोय तुम्हाला, तो तुम्हाला काहीतरी बरं वाईट करायचा प्रयत्न करल, पण तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहेत. पण काहीतरी करण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. असं वाक्य म्हणल्या बरोबर, आणि तुम्हाला उद्याला माझ्याबरोबर सकाळी जायचे आपल्याला मथुरेला, असं म्हणल्या बरोबर कृष्णाचा चेहरा डाऊन झाला, लहान झाला. गुरु म्हणले, का रे घाबरलास का काय? मी तुला म्हणलं काहीतरी होणार आहे म्हणून घाबरलास? जाऊ बरोबर होते, ती म्हणला महाराज ती दुसऱ्याला घाबरतील, ते काय घाबरणार आहेत, ते काही साधं सुद्धा महात्मा आहे का? पण तो कशामुळे चेहरा लहान केलाय, उद्या त्याला गोकुळ सोडावं लागणार आहे, गोपींना सोडावं लागणार आहे, गाईंना सोडावं लागणार आहे. आणि हा जर इथून गेला ना, बाकीच्यांची अवस्था काय होईल त्याच्याकरता त्याचा चेहरा डाऊन झालेला आहे. बर बर बर, काही काळजी करू नका काका, आपण निघू, काही काळजी करू नका, आम्ही आहोत, तुम्ही काही काळजीच करू नका. असं म्हणल्यानंतर ठीक आहे ठीक आहे म्हणल्यानंतर तिथं सगळ्या गावामध्ये झालं, कृष्णा उद्या जाणार आहे, कृष्णा उद्या जाणार आहे. सगळी गोपी एकमेकींना, अगं आपलं काही चुकलं का ग, काय आपला लल्ला चाललाय, गोकुळ सोडून चाललाय, मी काय आपण त्याला काही बोललोत का? अगं कसा दिसतो बघितला का? आपण जातो ना सकाळी त्याच्याकडे, त्या आईनं आंघोळ घातलेली असावी, ते मोर पिस आहे ना, यशोदा चांगला लावते,
असा खोड करायनं बाहेर आली कसं वाकडा करतो. यशोदा चांगलं नटवते, पण हातातलं काय काढून टाकतो. एखाद्या गोपीला मध्येच काय म्हणतो, कुठे तुमचं आज वाकडं झालंय, तुमचे आज बाहेर इकडे सरकले. अशा खोड्या करायला, बारीक बारीक खोड्या. आणि तो आपल्याला मिळणार नाही का गं त्यापासून. सर्वजणी बसल्या, आक्रोश करू लागल्या. रात्रभर एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, तिसरी गेली की दुसरी. आणि आक्रोश तरी कुठे झोप येईल हो. आता हे सगळा त्याच्या वाड्यासमोर नंदबाबाच्या सगळ्या गोपी बसलेल्या, गावातील सर्व माणसं बसलेले. हो, कृष्णा उद्या सकाळी जायचंय, कृष्णाला उद्या सकाळी जायचंय. मग काय करावं. एक म्हणती नाही मी जाऊ देणार नाही. अगं म्हणजे अक्रूर दादा आलेत, अक्रूर काकांना सांगेल तुम्ही आमच्या गोपाळाला नेऊ नका, आमच्या कानाला तुम्ही नेऊ नका, मी येते. पण कृष्णाला नका नेऊ. ती दुसरी नाही ग, तू नाही जायचं, मी जाणार आहे. आपल्याला लल्लाय ना, उद्या तिकडे गेलं त्याला काही झालं तर. अशी यांची चर्चा चालू आहे. रडतायत बकरतायत कमकार. पण असं करत 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 सकाळ झाली. झाल्यानंतर रोहिणीनं बलराम दादाला आंघोळ वगैरे घातली आणि रथाजवळ घेऊन आली. त्या दिवशी ते बाहेर स्नानाला गेले नाहीत, यमुनेला स्नानाला गेले नाहीत. यशोदेनं घरी स्नान घातलं त्यांना. आणि कृष्ण आलेले पाहिलं, गोपी बाहेरच होत्या. आक्रोश जो रडायला सुरुवात केला, कान्या नाही जाऊ देणार, काही झालं तरी चालेल, आम्ही तुला आज जाऊ देणार नाहीये. काय पाप केले आम्ही. आम्ही दररोज सकाळी तुझ्याकडे येतो म्हणून का, हा की तुला आम्ही तू काय दही खाल्लं म्हणून तू आम्ही बोललो म्हणून नाराज झालास का. वारंवार वारंवार त्याला असं बोलू लागल्या. पण यशोदा म्हणते, काना आंघोळीची वेळेस तू येत नव्हतं, मी मारलं ना रे तुला, याच हाताने मारलं ना, या हाताने, म्हणून रागावलास का रे, म्हणून चाललास का. आता येणार नाहीस का रे तू. कान्या तू येणार नाहीस का. संपूर्ण गाव रडायला लागलाय. पण कृष्ण सांगतोय तुम्ही घाबरू नका, मी येणार आहे. यशोदा म्हणते, अरे या हाताने मी तुला खाऊ घातले ना काना, मग ज्यावेळेस तू खात नव्हता ना, मी तुला एक अशी चापट मारलेली आहे. किती पापी आहे मी, किती दुष्ट आहे, तुला किती मारलं मी, म्हणून चाललास का काना. नाही ग आई, तू आता खरंच येणार नाहीस का. आई ऐक, मी कुठे असू दे, ब्रह्मांडामध्ये कुठे असू दे, जेवायला तुझ्याकडे येईन बरं. काय म्हणता, जेवायला तुझ्याकडे येईन बरं. नाही रे कान्या. असं म्हणत म्हणत अक्रूर काका म्हणले आपल्याला निघावं लागणार आहे. मग थोडा परत रथ पुढे गेला. कृष्ण बसलेले. घरात उरली केवळ उरात ते काहूर, हरवले मधुमुरलीचे सूर, हरवले मधुमुरलीचे सूर. घरामध्ये भकास लागायला लागला सगळा. थोडा केरपटी गेलेला आहे. फक्त घरात फक्त काहूर मारलेला आहे. घरात सगळे कुणी पाणी पिणे, रात्रीपासून जेवलेले नाहीत, काही नाहीत. रडून रडून डोळे सुजलेले आहेत गोपींचे, सगळ्या गावकऱ्यांचे. हरवले फक्त मधु मुरलीचे सूर हरवलेत. हा कृष्ण काना आमचं मुरली वाजवणार नाही हो, आम्हाला कळणार नाहीये. आजच्या भाषेत सांगू का, आपण इकडे ये म्हणून यशमेश देत होतो कोणी, तसं कृष्णा बासरी वाजवायचा. बासरी वाजवायला बरोबर ती गवळण बरोबर की आला, चला आपला काना चाललाय बरं, आपला मोरारी चाललाय बरोबर. असंच थोडा रस्ता पुढे गेल्या बरोबर यशोदेला काही राहवलं नाही. त्या रथाच्या मागे धावते धावते धावते.
कान्हा कान्हा ए कान्हा. कृष्ण म्हणले अक्रूर काका 2 मिनिट थांबा, आईला लागेल, पडेल पडेल होती, एवढं माझी 2 मिनिट थांबा. अक्रूर काकाने रथ थांबवला. आई अगं का रडते? नाही रे कान्या, एक करशील, मी एवढं तुला त्रास दिलाय ना, एवढं तुला मारलंय ना, मी दूध थोडं जास्त झालं की मी तुला दिलं नाही ना. काही एक करशील? काय रडू नको ग. नाही रे कृष्णा, तू आता परत येणार नाहीस, तू आता परत येणार नाहीयेस. एक काम करशील, तुमच्या तिथे त्या महालामध्ये तू एवढा मोठा होणार, तुमच्याकडे महाल असणार, तुमच्याकडे लोक कामाला असणार. ते तुला एखादा माणूस कामाचा कमी झाला ना, नंदबाबाला आम्हाला नेशील, आम्ही तुझी सेवा करू रे, आम्ही तुझ्या हाताला हात लावणार नाही. लल्ला एवढं तरी काम करशील, एक तरी माझं काम करशील. आई असं म्हणू नको, कुठेतरी गेले तरी माझ्या मुखामध्ये तुझंच नाव येणार आहे, यशोदेचंच नाव येणार आहे. नाही एवढं काम कर. हा नंदबाबांनी मुलाच धरलं हाताला. अगं चल ग, त्याला जायचंय कृष्णाला, उशीर उशीर व्हायला लागलाय. नाही हो, माझा लल्ला येणार नाही आता परत. बरं ते धरलं आणि घरी आणायला गेले. गावामध्ये पण सर्वजण रडतायत, काय करावं काय नाही काय करावं. असं कृष्णाला बाहेर येता 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 11 वाजले. किती? 11 वाजले त्यावेळी येते बरं का, आता याच्यामध्ये नाही. आणि पूर्वीचे लोक आताचं काही सांगत नाही, आणि आताचं सांगण्यासारखं काही नाही आहे. पूर्वीचे लोक स्नान 3 वेळी करत होते आणि 1 वेळी जेवत होते. स्नान 3 वेळी आणि जेवण 1 वेळी. आता काय करते? थोडं वाढवायचं का, उलट करतात की नाही त्याच्यामध्ये. तर अक्रूराला 3 वेळी स्नान करायचा आणि 3 वेळी पूजा पाठ करायचा, मानस पूजा करायचा. कोणाची? विष्णूची. अरे म्हणले आता रथ थांबवा, माझी वेळ झालेली आहे स्नानाला. आता अक्रूर म्हणल्यानंतर थांबणारच ना. मग त्या नदीच्या ठिकाणी रथ थांबला. विष्णूचा भक्त होता बरं का अक्रूर. 24 तास नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. आणि 24 तास नारायण नारायण विष्णूचा भक्त होता अक्रूर. आणि त्यानं स्नान वगैरे केलं, पितांबर नेटला, वरती आला, आसन टाकलं. आणि मानस पूजेला काही लागत नाही बरं का. तुम्ही मनामध्ये काही दान देऊ शकता. रत्नाचे महाग हार असं बसला. भगवंता स्नान झालंय माझं, हां तर मी बसलोय, तुम्हाला स्नान घालतो आता, तुमचं स्नान झालंय, तुम्हाला वस्त्र घालतो आता मी. भगवंता मोत्याचा हार अर्पण करतोय तुम्हाला, सोन्याच्या अंगठ्या घातलेल्या आहेत. हे मानस पूजेचे बरं का, इथं द्यायची काही गरज नाही. पण देताना सुद्धा लोक कंजूसपणा करतात. हो फक्त एकच वस्त्र देत, देणं पितांबर चांगला, देणं माळा सोन्याच्या चांगल्या. तर दररोज पूजन करत होता हा मानस पूजा अक्रूर. आणि नाना प्रकारचं दान द्यायचा. भगवंता
तुम्हाला हा मुकुट घातला आहे, आज तुम्हाला रक्तवस्त्र दिले मी नेसायला. भगवंता रक्त फेटा घातलाय बरं, फेटा सुद्धा रक्त घातलेला आहे, माणिकाचं रत्न दिले भगवंता. आणि त्याची पूजेची चालू, जी याची पूजा चालू झाली भगवंता, तुम्हाला आता मी धूप दाखवतो, तुम्हाला आता मी नैवेद्य दाखवतो हां, आणि परत तुम्हाला आता मी विसर्जन करतो, परत संध्याकाळच्या वेळेला यायचं बरं, असा म्हणून नमस्कार केला. नमस्कार केला आणि थोडं बाहेर आलं तो कृष्णाकडे बघतो, तो कृष्ण तोच, तेच पितांबर, तेच फेटा, तीच वस्त्र. मगाशी त्याच्या अंगावर वेगळा होता आणि आता लगेच राग कुठून आला. म्हणजे एखाद्याच काय होतं माणसाचे विचार चुकू शकतो माणूस. परत आंघोळ केली, परत ध्यानाला बसला. म्हणला आता लाल नाही घालायचं, म्हणला आता हिरवा घालू, म्हणला आता बघूच कसं काय होतं ते. परत ध्यानाला बसला, परत देवा या तुम्हाला आंघोळ घातली आहे, हिरवं वस्त्र तुम्हाला नेसायला दिलं आहे, हिरवा फेटा तुम्हाला घालायला आहे, तुम्हाला परत पाचवीची अंगठी दिली आहे. असं संपूर्ण भगवंताचं ते काय केलं, उपासना केली, सगळे केली, नैवेद्य वगैरे दाखवला. आणि परत भगवंता या बरं म्हणून उठला, परत कृष्णाकडे बघतो, तो त्याच्या अंगावर परत हिरवेच. काय करावं म्हणलं, काहीतरी कुठतरी चुकतंय म्हणला, काहीतरी. परत गेला, स्नान केलं, परत म्हणला आता लालही नको हिरवाय नको. बरं काहीतरी विचित्र व्हायला लागले म्हणला. त्याच्या अंगावर सकाळी वेगळा होता, मी इथं लाल म्हणली की त्याच्या अंगावर लाल, मी इथं हिरवा म्हणली की त्याच्या अंगावर हिरवा, असं का व्हायला लागलंय. नाही म्हणले आता काय करतो, परत स्नान केलं, परत पूजा केली. आता म्हणले तुला पिवळाच पितांबर घालणार आहे. काय करणार आहे, आणि पिवळाच फेटा घालणार आहे, पुष्कराजच घालणार आहे. आणि अरे माझ्या गोपाळ कृष्णा करील तुझी मी आरती, अरे माझ्या गोपाळ कृष्णा करील तुझी मी आरती. पिवळा पितांबर नेसवील तुला, पिवळा पितांबर नेसवील तुला, तिला घालील हिरवावरती, तिला घालील हिरवावरती. अरे माझ्या गोपाळ आता ते पिवळं पिता सगळं घातलेलं पाहिलं आणि बाहेर आल्यानंतर परत कृष्णाने काय केलेलं तेच कळालं. हो योगियाच्या पुन्हा योगिया जाणे, दुसरं कोणी जाणत नाही. आणि गोपाळ कृष्णाला एक साष्टांग नमस्कार घातला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंता चुकलो, मला माहितच नाही तुम्ही एवढे परत आहेत, सर्वांचे मालक आहात, ज्ञानी आहात. आता आलं का म्हणले लक्षात, मागवापासून म्हणलं तुला पाहतो, मला वाटलं आता तरी शरण येशील, मग तरी शरण येशील, पण तू काही याही नाही आहे म्हणत साष्टांग नमस्कार केला. अक्रूर काकाने परत रथामध्ये बसले आणि सर्व मंडळी पुढे यायला लागलेली आहे. येत असताना गावाच्या प्रवेशद्वाराला म्हणजे आता
पाहुण्याकडे द्यायचं म्हणलं तर कपडे चांगले पाहिजेत ना. पाहुणे म्हणजे बाहेर सफारी घातलेली, ते सेंट वगैरे मारलेलं, ते गोल्डनचा चष्मा वगैरे असं गेलं पाहिजे. पाहुण्याकडे जायचंय ना हो, असं तसं कुठं जायचंय. पाहुण्याकडे जायचं म्हणले की कपडे चांगले. आता कृष्णाने विचार केला, आता तिथं यज्ञयाग होणार आहे, आपल्या अंगावर तर थोडे मध्यम कपडे आहेत आणि त्यातले त्या सिटीमध्ये जायचं आहे. पुण्यामध्ये मेन पुण्यामध्ये सिटी ना हो, तिथं तर आणखीन जायचं आहे. काय करा, मग भगवंताने काय केलं, तिथं धोबी होता. धोबी कोण? धोबी. अरे धोब्याकडे सगळे कृष्ण कंसाचे कपडे धुवायला यायचे ना, तिथं सगळे धोब्याकडे ते कपडे धुवायला यायचे. कृष्णाने विचार केला, रेशमी कपडे, हे कपडे बदलून ठेवू, थोडे अंगापुरते कपडे जेवढे पाहिजे तेवढे आपण घेऊन टाकू. ओ धोबी दादा, म्हणजे दोघांना थोडे ते त्याच्यातले 2 शर्ट द्या ना. म्हणले ते राजाचे कपडे मिळले काय, भिकाऱ्याचे कपडे काय, चल ओपडी. अहो मला द्या, त्याला काय नंतर तुम्हाला जातं ना देऊन टाकतो. हो म्हणले. महाराज म्हणले हे काही चांगल्या वाटेने काही घेणीगत नाही म्हणले, हे सरळ हाताने काही देणार नाही आहे. भगवंताने जे एक असायला लागावला त्या मान काढा, डायरेक्ट मोक्ष. येतो नाही, जातो नाही, बोलतो नाही, काही नाही, एकच चपट्यात मोक्ष. त्याचे ते कपडे घेतले. एक बलराम दादा दिले, हे दादा हे घे, तुला असा जांभळा कलर घे म्हणले तुला. ते म्हणले तुम्हाला घ्या म्हणले कोणता पोपटी कलर. एक स्वतःला घेतला, एक त्याला दिला, पेंजेला वगैरे दिला आणि बेस्ट पगडी वगैरे असं घालून. आता ती गेली की थोडं पुढे गेली की लूज व्हायला लागलं. आरा समोर तिथं शिंपी दादा होते. शिंपी दादाने सगळा कार्यक्रम पाहिला होता, यांना मोक्ष दिलेलं. मोक्ष दिलेलं पाहिजे की ओ शिंपी दादा काय बाबा आहे, शिवून देतो, मारू नको, मारू नको, फक्त म्हणशील तसं शिवून देतो. कारण त्यानं बघितले एका याच्यात तर यांना गतप्राण झाले होते, शिवून देतो म्हणजे. मग काढा. मग त्यानं काय केलं, शिंप्यानं ते सगळं शिवून दिलं. शिवून दिल्यानंतर त्याने ते कपडे घातले. घातल्यानंतर असंच पुढे ते झाले. एका गेली दुसरा, दुसरा झाली तिसरं. पुढे गेल्यानंतर एक लेडीज बाई हातामध्ये मेकअपचं साहित्य घेऊन चालली. हल्लीच्या भाषेत काय चालली होती, मेकअपचं साहित्य घेऊन चालली होती. पूर्वी कंसाला वगैरे मोठ्या माणसाला ते लेप वगैरे, गंधन वगैरे, ब्युटिशियन ती चालली होती. तर कृष्णाला काय वाटलं, आता पाहुणे रावड्यात जायचं, थोडं आपण पण करून घ्यावं म्हणजे. थोडं चेहरा आता धूळ वगैरे पडलेली, आपण रंगात आलो, एवढं आपण आता धुराळ आला ना, त्या रथामध्ये बसून धुराळा वगैरे आलेला सगळा, आपण आपला चेहरा फ्रेश करून घ्यावा असं त्यांना वाटलं. ती कोण होती, त्रिवक्रा होती. ती त्रिवक्रा दासी होती कंसाची. तर भगवंत म्हणले, ओ माताजी, हे तुमच्या हातामध्ये जे काही आहे हे कुठे घेऊन चाललात. अहो म्हणजे कंसाकडे असतं म्हणले, ते फ्रेश करण्याकरता त्यांच्या. अहो म्हणले पण आम्हाला पण थोडं करणार का. ते त्रिवक्रानं पाहिलं, अरे सुंदर बालक आहे, ओरिजिनलच आहे, याला काही करायची आवश्यकताच नाही आहे, पण तरी करायचं म्हणतो, काहीतरी आपलं पुण्य आहे. पण त्यानं पार्टासारखं काही म्हणलीच नाही, नाही हो वगैरे काही म्हणलीच नाही. ती म्हणली करते ना, करते म्हणले की मग बलराम दादाला यांना स्वच्छ काय लावायचं होतं ते, त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. इकडचं वेगळं, तिकडलं वेगळं, ते सगळे एकत्र माणसं करायचं वेगळं. तुला माहित नाही काही जात नाही ना. हा खूप चांगले, जाऊ नको, पैसे जाते तो विनाकारण. आणि खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर त्या हिनं काय केलं, त्रिविक्रानं भगवंताला स्वच्छ केलं, गंध वगैरे लावलं, कस्तुरी तिला कंपल्याला आड्यापटाला वक्षस्थली कौस्तुभम, भगवंताला चंदन लावलं हाताला. भगवंताला काय प्रिय, चंदन वगैरे लावलं. आणि आता सगळं केल्यानंतर भगवंत म्हणले इथं आता उद्धार करायची वेळ आलेली आहे.
काय केलं, तिच्या उजव्या पायावर त्रिवक्राच्या यांचा उजवा पाय ठेवला आणि ती हनवटी का नाही हनवटी अशी धरली, कट्ट कड कड कट कड कट्ट कड 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 कट, वरी नाही गेली, वरी नाही गेली. ती त्रिवक्राची अशी होती, सरळच केली भगवानी, सरळ कडकट्ट म्हणजे गेली वरी. तिथे जी वाकडी होती 3 ठिकाणी ती सरळ झाली. आणि एवढा आनंद झाला तिला, अरे मला कुरूपवान म्हणत होते, मला अंक म्हणत होते, वाकडी म्हणत होते, पण भगवंतानी माझी किती दया केली. भगवंतानं तिचा सुद्धा उद्धार केला. आणि केल्यानंतर आता म्हणले धनुष्यबाण ठेवले, तिकडं जायला पाहिजे. मग भगवंतानं काय केलं, रात्रीचा मुक्काम झाला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, अगोदर धनुष्यबाण तोडलं. आणि धनुष्यबाण सोडल्यानंतर एक उन्मत्त असा हत्ती, त्याला दारू वगैरे पाजून त्याला असं नशा पाजली हत्ती, तो कृष्णाच्या अंगावर सोडला. कृष्ण रस्त्याने येत होते, अक्रू म्हणले, हे हत्तीवाले, अरे ते बाळ आहेत ना, तो मस्त मगर मस्त हाती यांच्या अंगावर पडलात का, आता त्यांना मारलं ना या पोरांना. हा घे पहिले मागे घे. ते म्हणला आता हा मद्य पिलेला आहे, हत्ती कोणाला काही आवरणार नाहीये. बलराम दादा म्हणले, अक्रूर काका कशाला चिंता करतात, काय आलाय हत्तीच्या. हत्तीचं कसं काय, हत्ती मारलं तुम्हाला, जाऊ द्या हो म्हणले. जाऊ द्या नाही रे, तुम्ही लहान आहेत, केवढा मोठा हत्ती आहे तो. ए बाबा त्याला ते मला आता नाही, त्याला त्याचा करता तर म्हणले सोडलेले आहे, त्याच्या अंगावर सोडलेला आहे. मग भगवंताच्या जवळ आला, कृष्णाच्या जवळ आला तो हत्ती. उन्मत्त असा हत्ती होता, उन्मत्त. इकडलं झाडं काय तोडायचा, तिकडलं झाडं काय तोडायचं, रस्त्याने आले त्यांना काय करून टाकायचा. आणि कृष्णाच्या जवळ आला. कृष्णाजवळ आल्याबरोबर कृष्णानं काय केलं, लहानच होते ना भगवंत, त्याच्या पोटाखाली जाऊन बसले, हत्तीच्या पोटाखाली जाऊन बसले. सोंड इकडून मारली की इकडे येईना, इकडली मारली की तिकडे जाईना. आणि नुसते जाऊन बसले नाही, हातात होती बासरी, त्याला गुदगुल्या करायचे खालून. हत्ती पिलेला दारू पाजलेली होती, त्याला मद्य पाजलेलं हत्तीला. आणि त्याला एवढं परेशान केलं, इकडून जायचं तिकडून यायचं, तिकडून जायचं इकडून यायचं. लहान लेकरू कसं आपलं परेशान करत आहे, ह्या रूममध्ये मध्ये की जाऊ तर इकडे येतं, तसं कृष्णाने त्याला एवढं पीर केलं. त्याला मद्य पाजलं, मग त्याला आता एक त्याऐवजी 4 दिसायला लागले हत्तीला. कृष्ण इकडे की तू इकडं मारायचा असा, इकडं आली. मग कृष्णानं काय केलं, बरोबर आता ह्या म्हणले बाहेर बसलेला आहे, त्याच्या सोंड जी असती त्या सोंडीवर एक उडी मारली. आणि बरोबर दोन्ही जे दात होते त्याचे दात दोन्ही ताकदीनं उपडले, दोन्ही दात उपडले. उडी मारली, परत एक ठोसा मारला त्याच्या मध्यभागी, की जागती जागी हत्ती खलास झालेला आहे. झाल्याबरोबर कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. धनुष्य मोडलं आणि त्या हत्तीचे दोन्ही सुळे हातामध्ये घेतलेत, रक्तबंबाळ झालेले ते सुळे. म्हणजे कोणाचं नाव नाही बरं का, ते हत्तीच्या दाताला सुळे म्हणतात. रिकामं काम व्हायचं हे इथं. ह्याच्यामध्ये महाराज कोणाचं नाव काही इथे घेतलेलं नाही आहे, हे हत्तीच्या दाताचं नाव आहे ते. आणि दोन्ही घेतले रक्तबंबाळ झालेले. एक बलराम दादाकडे दिला, एक स्वतःकडे घेतला आणि चालले.
आता ज्या ठिकाणी कंस महाराज होते, बसलेले होते आणि चारीकडे संपूर्ण अशी प्रजा बसलेली आहे, सगळे बसलेली आहे आणि आता तिथं मधी प्रवेश करणार दोन मल्ल आणि जे दोन मल्ल होते त्या कृष्णाच्या अंगावर सोडले. आक्रमण द्यायला नको रे, कशाला त्याच्या अंगावर सोडायला लागलात? नाही 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 नाही, अरे लहान पोरे ते मल्ल केवढाले नाही म्हणले, आम्हाला वरती ऑर्डर आहे, यांच्याबरोबर यांना युद्ध मल्ल युद्ध केलं पाहिजे तरच पुढे जायचं. आता मल्लयुद्धामध्ये भगवंत तिथं गेले जाणार, मल्ल दोन्ही तयार आहेत, पण भगवंत कोणाला कसे कसे दिसले याचं वर्णन केलेलं आहे. मल्लाला तिथं भगवंत चालले, पण प्रत्येकाला भगवंत कसे दिसले, कसे दिसले? मल्ला वज्रगमे, मल्लाला कोण वाटलं युद्धेत आपलं मल्ल करायला आले. नरांद्रपगमे, कामा स्त्री गर्जना, गोपा अप्त खळा नृपा कृप्शशौ, प्रभू शीट माता पित्यांच्या मना, कंसा मृत्यू. मल्लाला वाटलं युद्ध करा आले, प्रजेला वाटलं कसा मुलगा आहे, चांगला दिसायला चांगला आलेला आहे, आणि आईला कसं आपलं पोरगा त्याला आपलं पोरगा आलेलं, आणि कंसा मृत्यू शशंपना पामरजना, संस्कारशी तत्वजा विशेष वजन यादवनी दिसे रंगात नाना हरी, नाना रंग त्याच्यामध्ये बऱ्याच सगळ्याला प्रत्येकाला दिसू लागलं. आणि असं अक्रूराला सांगितलं काही काळजी करू नका म्हणले, आम्ही पाहून घेतो. चानूर मल्ल कोण होता? चानूर. मग भगवंत म्हणले करून टाकूच काय, मग ते त्यांना आपलं ते मग त्या चानुरानं काय करायला अंगाला तेल लावायला डबल सुरुवात केली. तो पण मद्य वगैरे पिलेला होता. आणि कृष्ण म्हणला ठीक आहे तुमची इच्छा, तर काय करायचं. आणि फडामध्ये गेलेले आहेत, तर हा तेल लावलेला होता आणि हा चारू नावाचा जो मल्ल होता थोडा असा धिप्पटवाला, उंचा पुरा तेल वगैरे लावलेला सगळा. तर काय असा वाकला ना त्याला गोपाळकृष्ण खाऊन असं गुदगुल्या करायचे. तो काय करायचा, अरे नको 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 मला नको करायचा. असा ते जवळ आले की त्याला गुदगुल्या करायचे त्या मल्लाला. तो मल्ल काही लवकर याच्या जवळ येईल. आता कृष्ण छोटे आणि हा मल्ल आबडबाबड दिंबडमध्ये. तर काय केलं भगवंतानं त्याला खूप त्याच्या पायातूनच काय जाऊ लागले त्या मल्ल उंचा पुरा. पटकन इकडे बघितले की त्याच्या पडलं, ते इकडून बघितले की त्या इकडचा पाहते. त्याला पण खूप मल्लाला त्या परेशान केलेला आहे. आणि नंतर एक पाय त्याच्या पायावर ठेवला आणि दोन्ही हाताने त्याचा हात धरला. त्याचा जे हात होता तो हात उपटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हात टाकून दिला आणि बरोबर त्याला जे उचलला म्हणजे खाली आपटला ते त्याला मोक्ष. आता हे कसं काय दिसेल, हात कसा उपटला तुम्हाला मी सांगतो. पूर्वी आपल्याकडं प्लास्टिकच्या बाहुल्या यायच्या, अशाच करायची बाहुली करायची. ती तिच्या एक हात असा करायची, एक हात असा. लहान लेकराला आपण खेळण्यामध्ये आणायच्या त्या बाहुल्या आहे की नाही. मग पोरं खेळायचे एक हात तिचा ती एका हातातच राहिली. मग पोरग दुसरं बरं खेळायला आले की ते काय करायचं, एकाचा हात सुद्धा काढूनच टाकायचं. मग थोड्या तिच्या पापण्या ज्या आहेत त्या पापण्या दाबून दाबून एक चालली एक बंद, एक चालली एक बंद. म्हणजे पापण्या सुद्धा असंच होत होते ना, त्या बाहुलीचं काय व्हायचं. तसं त्या मल्लाचं भगवंतानं केलं आणि त्याला मोक्ष दिला. मोक्ष दिल्याबरोबर आता पाळी आहे मामाच्या गावाला जाऊया. आता सिंहासनावर कंस बसलेला आहे, लक्षात ठेवा.
कुठं सिंहासनावर सगळं बघायला आहे, काय चाललंय काय नाही आहे. मग कृष्णाने काय केलं तर अडथळे होते ना, इथे एक असं का ठेवलं होतं, मध्ये एक ठेवलं होतं, दोन्ही असा एक टिपू असे ठेवलेला आहे, याच्यावरनं उडी मारली, त्याच्यावरनं आणखी एक उडी मारली आणि जी एक मोठी उडी मारली ती कंसाच्या अंगावर मारली. मारल्या बरोबर याने जी उडी मारली त्याचा टोप उडाला, पडला बाहेर. आणि जो उचलला आणि जो आदळला, अरे नको आता मी करीत नाही काही, आता मी काही करीत नाही, मी तुला शरण आलो, नारळ गेलो आणि मी काही करणार नाही, माहिती करणार नाही, कंस असं म्हणत असताना तितक्यामध्ये सगळेजण लोक भगवंताचा धावा करू लागले ना, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे एका सटक्यात कंस गेलाय, मारलेला. आता कंस मारलेला, कंसाला इथं मारलेला आहे. आता मारल्या बरोबर त्याचा जो विधी आहे तिथं तसं राहिला. मग दुसऱ्याला सांगितलं यांना घेऊन जा, त्याची बायको वगैरे त्याला घेऊन गेले आणि भगवंत आई वडिलाकडे गेलेले आहे. देवकी ही वसुदेव मी कालून दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा माय कैक ईना दोषे दोहे दोषतात. हे काय आपण गाणं चालूच राहिलं. दोष कोणाचाच नसतो, पण देवकीनं वसुदेवानं भोगलं हो. किती अत्याचार, हाताला कडे बांधलेले आहे, साखळ दंड बांधलेले आहे, संतती अजून आपल्या हातात नाहीये, किती भोगलाय. आणि हे दोघं गेले, बलराम दादा आणि ते वसुदेव आणि देवकीच्या पाया पडले. त्यांना काही माहितीच नव्हतं नाही, आता आपल्या सोडवता येत, आपल्या सोडवायला येतील वगैरे. पाया पडले, कृष्णा आई काळजी करू नको, आता मी आलेलो आहे. आणि नंतर आजोबाला भेटायला गेले. आजोबाला सुद्धा उग्रसेन राजाला तो थरथर कापायचा. काय करायचा, थर त्याला वाटायचं तो आपला आला काय की आमच्यावर आता युद्ध करतो काय की. जरासंघ काय करायचं, ताबडतोब यायचा आणि यांच्यावर हल्ला करायचा. अरे नका रे, कोण आहेत हे लेकरं कोण आहेत. अकबर म्हणला, महाराज तुमचे नातू आहेत. अरे त्यांना लपून ठेवा, तो येईल यांना मारील. अहो त्यांना मारायलाच आलेत म्हणले, आता कुठं लपून ठेवायचे काय. उग्रसेनाला सांगितलं, अरे वा, त्यांच्या पण दोघं पाया पडलेले आहेत. म्हणजे तुम्ही आता काही भ्यायची काही गरज नाही आहे, काही काळजी करू नका, आम्ही आता आलेलो आहोत. मग त्यांचं सांत्वन वगैरे केलं. मग ठरवलं की आता थोडं मोठे झालेले आहेत. कुर्यात बटोर मंगलम, आधी घ्यावी पार्वती कुमाराला, विद्या देतो जोत मध्ये त्या नराला, देवांचेही विघ्न जो निवारी, पायात देव वामनो ब्रह्मचारी पटवाचारी. भगवंताची काय झाली, मुंज झालेली आहे. आता मुंज झाल्यानंतर पूर्वीच असं शास्त्र होतं की शाळेमध्ये गुरुकुलामध्ये जायचं आणि शिक्षण घ्यायचं. काय करायचं, गुरुकुलामध्ये जायचं आणि शिक्षण घ्यायचं. आपण 2 मिनिटं इथं शिक्षण घेऊया. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी
हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी 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 बोल हरी 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 बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मौंजी वंदन झालेलं आहे. अहो मुंज तरी योग्य वेळात करायला पाहिजे बरं का. आमच्याकडे आले मुंज करायचं म्हणले गुरुजी, ठीक आहे. आता मुंज किती 8-9, आता लग्नाचं वय होऊन गेलं तरी त्याची मुंज म्हणजे गुरुजी त्याला लंगोट घाला म्हणलं. कोणी त्याला लंगोट कोणी घालायचा? भटजी आमचं घाबरून जाईल त्याला लंगोट घालायला. म्हणलं आहे तिकडेच नाही म्हणलं, कुठल्या तरी त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याची मुंज करा. योग्य वयामध्ये योग्य केलं पाहिजे. तो लंगोट घालायला पाहिजे, मेकाला बांधली पाहिजे, हातामध्ये तो पळसचा दंड घेतला पाहिजे. आता लहान पोराला गोड दिसतं होते. आता एवढा लग्नात झालेला आता त्याला काय दिसणार आहे? ते मसोबत दिसणार आहे, ते दुसरं काय दिसणार आहे त्याच्यामध्ये? म्हणून बाळकृष्ण पाहिजे. त्याचं स्वरूप कसे भगवंताचं विष्णू स्वरूप पाहिजे ते. आणि मग काय, त्यांना गुरुच्या घरी शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. त्याच्याकरता आपल्या लेकराला कुठल्या गुरुच्या घरी पाठवायचं ते विचार करायला पाहिजे. आता हल्ली काय करतात, त्या इंग्लिश मीडियममध्ये सगळ्यांना घालतायत. मग ते काय करतं, इंग्रजी येत नाही, मराठी नाही, कन्नड तर येतच नाही, कुठल्याच भाषेत येत नाही त्याला. आणि सुशिक्षित बेकारांची बधी संख्या जास्त झालेली आहे. जसं करावं तसं भोगावं. एक सुशिक्षित जोडपं होतं, सुशिक्षित, दोघे शिकलेले. शिकलेले लोक केव्हा भांडण करतील त्याचा नियम नाही, केव्हा पोलीस चौकीत जातील त्याचा नियम नाही. दोघेच नवरा बायको बरं का. हे दोघं शिकलेले. एका खेड्या गावामध्ये गेले, दोघंच शिक्षित. कुठे शिकतात? प्राध्यापक, इंग्लिश कोण, मराठीतून त्याचं वाकडं. आणि शिकायला लागले. महिना 2 महिने झाले, वर्ष झालं त्या गावामध्ये. आता खेड्या गावामध्ये कुठं स्लॅब पण कुठं काय असायचं हो, त्याच्यामध्ये पत्र्याचे घर आहे आपलं आणि 2 खिडक्या. काही झालं तर आपलं वरून खाली खालून वरी जायला. तर खेड्याच्या गावीमध्ये शिक्षक शिकायचे, लेकरं यायचे जायचे, लेकरं यायचे जायचे. असे महिना 6 महिने, वर्ष 1.5 वर्ष गेलं. 2 वर्षानंतर रात्री 11:30-12च्या नंतर दोघा नवरा बायकोची भांडण सुरू झाली. किती? 11:30-12च्या नंतर. सगळे लोक खेड्याचे लवकर झोपत असतात. हल्ली नाही आहे. 12:30-1 वाजेपर्यंत यांचा SMS त्यांना जातो, त्यांचा SMS याचा येतो. म्हणजे का पाठवला? म्हणजे विनाकारण पाठवला. झोपू दे की, मग विनाकारणचे काही गरज आहे का? की थोडं महत्त्वाचं काही असेल तर ठीक आहे ना. नाही म्हणजे असंच बसलो होतो, बसल्या तुम्हाला, अरे नाही रे. तसं रात्रीची वेळ आहे, भांडण करत 12:30-1 वाजलं. आता येतात शेजारी आले, ओ शामराव, ओ शामराव, अरे का भांडण करायला लागलेत? एकाने आलं दिली की बाकीचे पण आले ना. ओ शामराव, ओ गुरुजी,
नाही 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 नाही, माझा मुलगा मी इंजिनियर करणार आहे. काय करणार आहे? इंजिनियर. मध्ये दरवाजा लावलेला आहे, दोघं नवरा बायको मध्ये भांडण करतायत. ती म्हणली नाही, मी डॉक्टर करणार आहे. आ आ मी काय करणार आहे? डॉक्टर करणार आहे. जे भांडण लागली, जे भांडण लागली, जे भांडण लागली. आता बरं, ओ श्यामचंद्रराव दरवाजा उघडा. दरवाजा काही उघडतच नव्हतं. आणि मध्ये मोठ्या मोठ्याने भांडण करायला लागले. ते काय म्हणला, मी इंजिनियरच करणार आहे माझ्या मुलाला. की मी नाही होऊ देणार नाही, मी काय करणार आहे? डॉक्टरच करणार आहे. एक जण म्हणला, अहो आता आम्हाला झोपायची वेळ झालेली आहे, जागरण कशाला काय करता? दरवाजा उघडा ना. नाही उघडलं. एक चॅप्टर होतं, शिडी आणली, पत्रावर गेलं, पत्रा उचकला आणि खाली उडी मारली. डान. अहो म्हणले कडी उघडा. लोक बाहेर थांबले, घंटा 2 घंटे झाले. कडी उघडली, बाहेरच्या माणसामध्ये आले. अहो म्हणले दोघं सुशिक्षित आहेत. काय झालं? काय काही नाही म्हणले, साधं गणित आहे म्हणले. ही म्हणायला लागली इंजिनियर करायचं आणि मी म्हणायला म्हणले डॉक्टर करायचं. एक जण बदमाश होतो, म्हणजे पोरग कुठे आहे? म्हणजे व्हायचे अगदी पुंडलिकावदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. म्हणजे पोरग व्हायचे आणि भांडण झोपू द्या म्हणले आम्हाला येते होतं. तसं काही गोष्टी अशा असतात, योग्य वेळेला योग शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे लोक भांडत नाहीये. एकदा आपुला तो देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. भगवंताचं जर चिंतन केलं तर बाकीचं तुमच्या लक्षामध्ये काही यायची गरज नाही. म्हणजे झालं तर आता कुठं पाठवायचंय? सांदीपणी ऋषीकडे पाठविलं. आणि काय शिकले तिथं भगवंत? अंगासह तो वेदा मासे, अंगासह तो वेदा मासे, अंगासह तो वेदा मासे. षडशस्त्रासी षडशास्त्रासी षडविद्या ही षडशास्त्रासी. 14 दिन 14 विद्यांना षडशास्त्र पारंगत एवढा शिकायला लागले. अंगासह तो वेदा मासे, अंगासह तो वेदा मासे. एक अंग एक प्रत्यांग, उपनिषद निषद उपनिषद असं सगळं शिकायला लागलेले आहे. 14 दिन 14 विद्या ज्ञान प्रहर एक. प्रत्येक कलांना, प्रत्येक विद्याला विषयाला एक एक प्रहर देऊन जागून रात्री आपल्या गुरुकडून काय करायचे? शिकत असे. शस्त्रास्त्राचे काही एक वर्ष गुरुसद नाही नाही. थोरांमध्ये अगदी काही जन असली या तो असली. आणि असं खूप विद्या तिथे शिकले. आता वास्तविक पदार्थांना काही शिकायची गरज होती का? हे दुसऱ्यांना शिकवायचे. उगा एक लौकिक म्हणून भगवंताला सगळं करायचंय ना. मग कुठं झालं? सांदीपणाने त्यांना गुरु करून घेतलं. गुरु शिष्य झाले, सांदीपणीचे शिष्य झाले. त्यांना नाना प्रकारचं ज्ञान सांदीपणीने त्यांना शिकवलेलं आहे. मग अक्की विद्या, धनुर्विद्या आमच्या काळात त्याला उज्जैनला त्यांना हे सगळं शिकवलं. आणि आता बरेच वर्ष झाले, तिथे शापादपी कोपादपी तिथं आले. अचानक परशुराम कुणाकडे आले? सांदीप ऋषींच्या तिथं आश्रमामध्ये आले. आता अमकं झालं, तमकं झालं, ही विद्या झाली, ती विद्या झाली, सगळं चालूच होतं तिथं मध्ये. दादा त्यांच्या बरोबरच होता आणि त्यांच्या बरोबर एक त्यांचा सखा सुदामा पण तिथं शिकायला होता तिथं. आणि सगळ्यांचं विद्या वगैरे ग्रहण झालं होतं. पण सांदीप काही शिष्य असे असतात ना, गुरुला खूप आवडतात. गुरुजीला एकदा सोडून दिलं, मोकळे झाले की असे शिष्य लोकांना खूप आवडतात. तसं सांदीपणी जे होते तर ते गुरु शिष्यावर खूप प्रेम होतं त्यांचं. आता ब्रह्मांड नायक कृष्ण हा शिष्य सोडा वाटाल का? नाही ना. म्हणून त्यांना असं चाललं होतं, शिकायचे इतक्या आम्हाला हे आले. आता महर्षी आले म्हणल्यानंतर, परशुराम आले म्हणल्यानंतर हे गुरु आले सरका आसन दिलं. संधी म्हणे
कुठे सगळे पोरं आणा बोलव सगळ्यांना. आता हे केलं. हां, काय झालं तुझं? घनपट्टी झाला, संहिता झाली, काय झालं तुझं? हो इकडं. तुझं काय झालं? कर्मकांड झालं, संस्कार येतात, हो इकडं. जमदंडीचं म्हणजे काय प्रश्नच नाही. परशुराम म्हणजे तिथं काही हाल करतच नाही. सांगते पण यांचं काय झालेलं आहे? हे आत्ताच आलेत म्हणले, 9 महिने झाले. घे म्हणजे बाजूला त्याला, याला इकडं, याला तिकडं. हा, हे कोण आहे? हा, कृष्ण आहे. याला किती सगळे येतं, याला इकडे घे. हा कोण आहे? बलराम. याला काय झालं? याला इकडे घे. काही ना म्हणता हळूच सुद्धा जाऊन त्याला आणि जाऊन बसला. तर आपल्या विचारायच्या अगोदरच आपण यांच्या लाईनीमध्ये जाऊन बसला. हा, म्हणजे ठीक आहे. बाकीच्यांना नाही म्हणले. हे तिघांचं झालं का म्हणले सगळं? हा, झालंय. यांना उद्या सकाळी यांना सोडून द्या म्हणले. किती दिवस ठेवणार आहे त्यांना आता? पुढचं काही आहे का नाही आहे? गुरु महाराज तुम्ही तुमची आज्ञा. आणि महाराज ज्या वेगाने आले त्या वेगाने निघून गेले. मग आता दुसऱ्या दिवशी आता हे कृष्ण, बलराम आणि सुदामा यांना आता निरोप द्यायचा ना, थोडक्यामध्ये निरोप द्यायचा आहे. ब्राह्मण कसा असतो बघा, भक्तांचं कसं त्यांना आपल्या यजमानाचं कसं भलं व्हावं आहे त्याच्यामध्ये त्याची इच्छा असते यजमानाचं. पण आता काय व्हायला लागले, ब्राह्मणावर कोणाचा विश्वासच राहिला. आता काही प्रमाणात त्यांना पण चांगलं वागायला पाहिजे, ती गोष्ट चांगली. पण ब्राह्मणाची कधी निंदा करू नये, त्यांनी शिवीगाळ वगैरे करू नये. आपल्याला काही देता आलं तर पण जेवढे जास्तीत जास्त त्यांना दक्षिणा द्यावी. आणि त्यांचा प्रत्येक वर्षातून एकदा तरी एक होम हवन करून घ्यावा. एक तरी हवन घरामध्ये आपलं झालं पाहिजे, असं करून घ्यावं. तसं आता उद्या सकाळी यांना आता पाठवायचं आहे. कृष्णाला, सुदामाला आणि बलरामाला. आता सांदीपनला थोडं आता वाईट वाटलं ना, आता शिष्य असेल तर असे असावेत. कृष्ण एवढे असताना सुद्धा संविधान आणायला जात होते. दूध काढायचे, दही, लोणी, जी काही गुरुसृष्टी आहे असती, जी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे ते कृष्ण करत होते स्वतः. आता इथं उद्या सकाळी हे सगळे तिघ जाणार. आता गुरुदक्षिणा, अरे सांदीपीने म्हणले, अरे कृष्णा गुरुदक्षिणा तू काय देणार आहेस? हो म्हणले, गुरुजी मी विसरलोच की, मी विसरलो. तू म्हणले काय? अरे नाही रे, उगं म्हणलं. म्हणले तुला काय करायचं आहे? नाही गुरुजी सांगा काय पाहिजे ते सांगा. कृष्णाच्या पाठीमाग सुदामा होता. हे ते म्हणालेत माग हे म्हणालेत नको, ते म्हणाले माग हे म्हणालेत नको. हळूच मागच्या दाराने पहिले काय होतं, असे गुरुकुल म्हणजे पाठीमागं सगळं मोकळं आणि रूम असे ते बांधलेल्या. हा सुदामा हळूच पाठीमागच्या दाराने गेला, सांदीपनीच्या पत्नीकडे गेला. आईसाहेब, गुरुच्या बायकोला आईसाहेब म्हणावं, गुरुमाय म्हणावं. काय म्हणावं? आता रस्त्यामध्ये मंडईमधली, गुरुजी तुमची बायको आली होती म्हणून ये. गुरुजी नमस्कार, तुमची बायको आली होती तसं म्हणून ये. गुरुमाय म्हणावं. तसं हळूच गेला. गुरुमाय, अहो पहा ना, गुरुला कृष्ण जे पाहिजे ते द्यायला तयार आहे आणि हे नको नको म्हणतायत. अरे सुदामा, बरोबर आहे, काय पाहिजे आम्हाला? अहो नाही हो, पाहिजे आपल्याला. अरे काय नाही पाहिजे? त्यांच्या पुढे मी कसं मागणार? ती नको म्हणतायत ना काही. म्हणजे एकदा नवरा बोललो तर बाई पुरी दुसरं काही बोलत नव्हती. पूर्वीचं बरं का, आत्ताचं काही सांगत नाहीये. हे सगळं पूर्वीचं त्या काळातलं चाललंय. तर त्यांनी एकदा नको म्हणलेत ना, आता काही नाही पाहिजे आम्हाला. अहो नाही आई, गुरुमाय मी सांगू का तुम्हाला, 7 वर्षापूर्वी तुमचा 7 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये बुडून वारला नाही का, तो कृष्णाला मागून घ्या. त्या माऊलीच्या डोळ्याला अश्रू आले हो. सुदामा, हा ब्राह्मण कसा असतो पहा.
सुदामा, नाही रे, नाही. गुरुमाय तुम्ही मागा हो. अरे असं नसतं. मेलेले लोक कुठं परत करत असतात का? नाही गुरुमाय, आपली केस वेगळी, कृष्णाची केस भरती वेगळी आहे. तो आहे ना, तो वेगळा आहे. हे गोष्टी आपल्या करतायत. लोक गेलेले येत नाही, ते आपल्या करतायत. तो तसा नाही आहे. तुम्ही मागा, खरं मागा, माझ्या करता मागा. जा आणि थांबा म्हणा. पळत जाऊन आराम कृष्णाच्या मागं उभा राहा. तू जा, मी येते. ही परत पलीकडल्या दारानं उघडून ज्या ठिकाणी कृष्ण संदीपणी ऋषी वगैरे बसले होते, नेले दोघांचं चाललंय. ते म्हणतात माग आणि हे म्हणतात नको नको. इतक्यामध्ये आले. कृष्ण म्हणाला, पहा ना हो आई साहेब, गुरुमाय मी यांना म्हणलं काय मागायचे ते मागा, आणि गुरु म्हणतात नाही. खरे रे कृष्णा, त्यांचं माझं मत काही वेगळं आहे का? ते म्हणतात ते बरोबर आहे, पण लोकांनी एवढी निंदा केलेली लोकांची सगळ्या समाजाची की बाईवर अन्याय केला नाही. त्यांना सांदीपीने सांगितलं तुझ्या मनात काय ते माग. काय सांगितलं? तुला काय मागायचं, तुझा अधिकार आहे. हे कोणी सांगत नाही हो. अत्याचार केव्हा झाला? जेवढे इंग्रज आले आणि आपल्या बायका पोरांना उचलून घेऊ लागले, त्यामुळे तेवढे ते बाहेर येऊ देत नव्हते. ती गोष्ट आहे ती खरी. तसं सांदीपणी म्हणले, दोघांनी एकामेकाकडे पाहिलं. नाही तुला काय मागायचं असेल तर माग, माझं काही नाही आहे असं म्हणल्यानंतर कृष्णा तू एवढंच म्हणतोयस ना, खरंच म्हणतोयस ना? अरे माझा 7 वर्षापूर्वी गेलेला 7 वर्षाचा मुलगा तो वाहून गेला ना समुद्रामध्ये, तो आणून देशील का? असं म्हणल्यानंतर कृष्णाने त्या सुदाम्याच्या पायाला चिमटा घेतला कटकनी असा. हे बघ सोड म्हणला. तो मला काय करायचं, मला काय चिमटा घेतो म्हणला तू? हे उद्योग कुणी केला? हे उद्योग सोड द्यायचे ते नको देऊ म्हणले. मला काय करायचंय? द्यायचं असलं तर दे. मग हे कुणी केलं? मागं कोण गेलं होतं? हे मला काही संबंध नाही. ते मागायला तुमचं त्याने तुमचं बघा म्हणले. सुदामा हो म्हणले, देतो. हा मग भगवंतानं काय केलं? व्यापक रूप घेतलं. ज्या मोबाईलमधलं ते कार्ड गेलं होतं, पाण्यामध्ये वाहून गेलं होतं, त्या सगळ्यांना चेतना दिली की जा आणि ते कार्ड घेऊन या. आणि सर्व गेलेले. आणि भगवंताने त्यांचा तो 7 वर्षाचा मुलगा होता तो सांदीपनी ऋषीला तिथं आणून दिलेला आहे. त्यांना एवढा आनंद वाटला की भगवंताची तिने सुरू घेतलेली आहे आणि भगवंताची तिने सांगितलं. म्हणून शिष्याने गुरुला काय द्यायचं असे काहीतरी द्यायचे. आज गुरुपौर्णिमाच आहे. आज काय आहे? गुरुपौर्णिमा आहे. आणि सांदीपी ऋषीचा मुलगा जो गेला होता तो भगवंतानी त्यांना आणून दिलेला आहे. असा शिष्य असावा. नाहीतर आमच्याकडे पण शिष्य आहेत. एक गुरु महाराज होते, गुरु महाराज, आणि त्यांचं असं होतं ठरलेलं की कुणी पूजा करायला न्यायचं, त्यांची पादुका न्यायची, पूजा करायची, महाराज आली की त्यांच्याबरोबर परत आणून द्यायची आणि पुढे त्यांच्या पादुका जायच्या 1 दिवस अगोदर. तर एक दिवशी एक सद्ग्रस्तांनी बसले, महाराज तुमच्या चरणाचा महिमा, तुमच्या चरणाचा महिमा. गुरुला कळत ना हो, काय रे मला पूजा करायची, तुमच्या चरणाचा महिमा. म्हणजे सांगे 2-3 झाल्यानंतर ने काय पाहिजे, पण तुमच्या चरणाचा महिमा खूप आगाध आहे. तुमच्या चरणाचा हे नाही पाद्यपूजा करायची, चरणाचा महिमा. त्यांना आपले ठरल्याप्रमाणे ते गुरूंच्या पादुका चांदीच्या घेतल्या, गेला आणि ते चांदीच्या पायात दुकानदाराला विकल्या. त्याचे ते खायला काय पाहिजे होते ते घेऊन आला. ज्वारी बाजरी काय घ्यायची ते साखर वगैरे घेऊन आला आणि स्वयंपाक वगैरे केलाय. आता चला म्हणले महाराजाला आणायची वेळ झालेली आहे.
पादुका अगोदर पुढे आले असतात त्या. महाराजांना आणलेलं आहे, वाजत गाजत आणलंय. आसन टाकलं महाराजाला, हार घातला. अरे म्हणले माझ्या पादुका काही दिसत नाही, तू कुठे त्या? 3 दिवस झाले म्हणजे तुमच्या चरणाचा महिमा, तुमच्या चरणाचा महिमा. किती दिवस झालो सारखं म्हणाले. म्हणले हे काय चाललंय? तुमच्या चरणाचा महिमा, तुमचे चरण विकले म्हणले, हे केलं ह्याच्यामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुमचे चरण होते ना चांदीचे सगळे पादुका, ते विकल्या आणि त्याचं सगळं केलंय तुमच्या चरणाचा. हा सगळा महिमा आहे म्हणले. हे जे खायलात तुम्ही ते तुमच्या चरणाचा. असं शिष्य असल्यावर पटल का हो? हा कसा पाहिजे? कृष्णासारखा पाहिजे. चांदी पण ऋषीचा मुलगा वाढलेला आणून दिला. हा तर आणि असंच चालत असताना दोन मिनिट नामन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आणि असं झाल्यावर भगवंताला आता घरी निघाले. चला आता त्यांना त्यांचं दिलं. पण आता हे निघाल्या बरोबर संदीपान ऋषी म्हणले, बलरामा तुझी दक्षिणा आहे ती याच्या बरोबर आली. म्हणले आता सुदामा म्हणला, महाराज गुरु महाराज काय मागायची ती मागा. माणसा काही नसणं हाणला असं काही बोलत आहेत का नाही. गुरु महाराज तुम्हाला काय मागायची ते मागा. कृष्ण म्हणला, गप्प बस ना. काय देणार तू? तुला काय करायचं म्हणला. तुझं नाव घेतो म्हणला का फुकट घेतो का? तुझं नाव घेतो ते फुकट घेतो का? गप तू. अरे कृष्ण म्हणजे तुला नाही तुझ्याजवळ काय देणार आहेस तू? गुरु महाराज तुम्हाला काय मागायचे ते मागा म्हणले, मी देतो. अरे कृष्ण म्हणजे काय देणार आहेस तू? तुला काय करायचंय? मी देणार आहे ना. मग म्हणले काय करा, आम्हाला पानपुडा द्या, चांदीचा पानपुडा द्या. कृष्णा पटकन पानपुडा द्या. तुला म्हणत होतो म्हणजे हेच केवळ तुझ्याजवळ काही नाही ते मला काही माहित नाही. कोणाला द्यायचं आहे? गुरुला द्यायचं नाही म्हणावं का? तुला म्हणायला लागलो, चिमटा घेतला तू म्हणू नको काही, म्हणू नको काही, दे. मग कृष्णाला माहिती आहे माझा सखा, माझा जिवलग थोडी सुद्धा चांगली त्याच्यातली घेणार नाही आहे. मग सुदामानं बघ संदीप गुरु महाराजाला तो पुडा दिला
आणि नमस्कार केला तिघांनीही आणि आपापल्या घरी निघाले. कृष्णानं सुदामाला आलिंगन घातलं. सुदामा केव्हा भेटणार रे मला? सुदामा म्हणतो उलट विचारायला लागला. ब्रह्माने शिवाला विचारायचं का शिवाने ब्रह्माला विचारायचं? ब्रह्माने शिवाला विचारायचं का शिवाने ब्रह्माला विचारायचं आहे? नाही रे भगवंता, तुमची जशी इच्छा असेल तशी आपली भेट होईल. असं म्हणल्यानंतर दोघांनी एकमेकाला नमस्कार घेतला आणि इकडे निघाले. इकडं काय व्हायचं, जरासंध यायचा आणि सारखा युद्ध करायचा. आता भगवंत घरी आलेले असल्यामुळं जरासंध आला की ते उग्रसेन महाराज थरथर कापायचे ना. नको 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 नको, आला आला, मला द्या, मला पगडी द्या, पगडी द्या, तुम्हाला मारतोय. कृष्ण म्हणाले, महाराज तुम्ही आता काही काळजी करायचे काही काम नाही आहे. आता तुम्हाला युद्ध करायचं काही काम राहणार नाही आहे. आता कोण आलं? आम्ही आलेलो आहोत. असं म्हणल्यानंतर भगवंतानं कृष्णानं काय केलं, 33 लक्ष योनीचं सैन्य आणायचं. 33 योनी लक्ष आणि यांच्यावर करायचा आणि यांनी सगळं लुटून न्यायचा. कृष्णानं काय केलं, अगोदर बाउंड्री पॅक्ट करून घेतली. आपली जी सीमा होती कृष्णानं संपूर्ण अगोदर पॅक करून घेतली आणि युद्ध करायला तो आला की त्या बाउंड्रीच्या बाहेर गेले. म्हणजे आपली काही नुकसान होऊ नये आणि गेले. मग आता 33 लक्ष योनी आलेलं, जरासंधानं त्याचं सैन्य आणलेलं आणि उग्रसेन म्हणलं काही गरज नाही, म्हणले तुम्ही काहीच काळजी करू नका. यांच्याकडे युद्धाला कोण? बलराम दादा आणि कृष्ण दोघं गेले. जे युद्ध चाललं, जे युद्ध की यायचं सगळ्याचं सैन्य मारून टाकलं, जरासंधाचं सैन्य मारलं आणि तो पण पळू लागला, पळून गेला. आता तो पळून गेला पण त्या सैन्याचं जे काही सोनं नाणं घोडे वगैरे जे ते कोणाचे झाले? यांचे झाले. तो असा किती वेळी पळून गेला? एकदा, दोनदा, तीनदा, 17 वेळी त्यानं युद्ध केलेलं आहे. 17 वेळा चालून आलेला आहे. 17 वेळेला बलरामाला, कृष्णा तुला काही कळतं का नाही? म्हणले त्यानं यायचं, आपण युद्ध करायचं, परत त्यानं पळून जायचं, परत त्यानं यायचं, 33 योनी आणायचं, आपण मारायचं. एकदाच काय ते करून टाक ना म्हणलं ते. अरे दादा तुला माहित नाही का आपण कशाला का आलो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. दुष्टांचा नाश करायला आलोत ना आपण, दुष्टाचा नाश. मग आपले दुष्ट कोण आणतोय? तो आणतोय आणि इकडे घेऊन येतोय आणि आपण त्यांना मारतो. आपल्याला कुठे जायची गरज आहे का? अजिबातच नाही ना. तोच एकाला घेऊन येतो आणि आपण त्यांना मारतो ना. हे पण बरोबर आहे म्हणले. आता पुढच्या वेळेला काय केलं, जरासंधाने एक राजा घेऊन आला. आणि सगळं सैन्य वगैरे सगळं बरोबर घेऊन आलेलं आहे. आता युद्ध होणार. आता परत त्यांना यांचं सैन्य तयार केलं आणि जरासंध आला. यानं काय केलं, कृष्णानं त्या सैन्यातून पळ काढला, घाबरला. अरे सैन्य म्हणाले ते कसं काय पळायले, कसं काय पळायले, कसं काय पळायला? नाही म्हणला मी घाबरलो. मी काय झालं? घाबरलो. तो राजा होता काल यौवन. काल यौवन नावाचा राजाला जरासंधानं घेऊन आला. मला आपल्याला काही आता ऐकत नाहीये.
केव्हाही परकी आले तरीच आपला अपराध होतो, आपल्यावर संवर होतो. साधा माणूस आपला करू शकत नाहीये. हा परेशेतला काल यौवन होता आणि ते आलेला दिसला कृष्णाला. कृष्णाने काय केलं, पळ काढला. बलराम म्हणजे का पळायला नाही म्हणला, मी घाबरलोय. आणि रथाखाली उतरले आणि पळायला लागले. आता त्या सारथी म्हणला, महाराज पळायचे तर तरी आपण रथात तरी पळू ना, पळूनच जायचं आपला. तर पण त्यावेळेस त्यांचं काय त्यांचं नाव पडलं होतं त्यावेळेस, नरछोड. भागून पळू लागला तो, कृष्णाचं नाव पडलं होतं ते. आता ही पळायला लागले. आता काल यौवन म्हणला जाऊ दे म्हणला, आता त्याला आपलं जरासंघ म्हणला आता ते पळून चाललंय ना, कशाला युद्ध करायचं आहे आता. जरासंघ म्हणला आता पळून चाललाय कृष्ण, काय आपल्या युद्ध करायची काही गरज नाहीये. नाही, शास्त्र असं सांगतंय, अग्नी लागलेला, रोग लागलेला हे कधीही अर्धवट सोडायचे नाहीत. रोग तर सळबरा करायचा. ज्या ठिकाणी तुमचा अग्नी लागलेला आहे सगळा विजवायचा, नाही तर तुम्ही चाय प्यायला जमिनीपर्यंत खालून बसून जळत. दुःख झाले. हे तिन्ही चारी गोष्टी लक्षात राहते. हे संपूर्णच विजवायचं, अर्धवट काही करायचं नाही आहे. तसं आता काल यौवन म्हणला नाही, त्याला काय वाटलं आता हे पळायला लागलाय ना, कुठेतरी याला आपला अडकून याला मारून टाकू. आता कृष्ण पुढे पडत आहेत, काल यौवन पडतोय, जरासंघ पडतोय, काल यौवन कृष्णाच्या पाठीमागे लागलेले. आता पळून जायचं म्हणल्यानंतर कुठेतरी आडसाला आपण पळतो का नाही. कृष्ण म्हणते त्याला सारथ्यालाही थांब, कुठपर्यंत आला त्याला कळू दे. म्हणजे आपल्याला पळून जायचं, त्याला कसं कळू द्यायचं. नाही, असा वाकडा रस्ता आला की थांब, त्याला कळायला पाहिजे आपण इकडं पळायला पाहिजे, इकडं आलो आहेत. म्हणून 2-2 मिनिटाला भगवंत थांबायचे, काल यौवनाला येऊ द्यायचे. आणि थांबला असं बरंच त्याला लांब न्यायचं. हां ये मी इकडेच आहे, 2 मिनिट थांबायचे. ते लांब राहिला की परत थांबायचे, ये मी इकडेच चाललो. आता मरायचं म्हणलं तर त्याला थांबायची गरज आहे का. कॉर्नर दिसला थांबायचे, हां मी इकडे चाललो, ये इकडं. मग तू परत त्याच्या पाठीमागं तो काल यौवन मागे लागायचा चाललं. खूप लांब त्याला पळवलं आणि एका ठिकाणी असं बांधलेली गुफा होती, गुफा. आणि भगवंत काय केलं, रथातून उतरले आणि असं जवळ आला. त्याला म्हणजे तर सांगितलं मी गुफेमध्ये चाललो. गरज आहे का काही सांगायची त्याला, आता मारणार आहे ना तो. ये मी तो गुफेमध्ये चाललो. आणि भगवंत त्या गुफेमध्ये पुढे गेल्याबरोबर भगवंताच्या अंगावर कमाई असं लाल उपरणं असायचं, शेला असायचं. भगवंताने काय केलं, त्या गुफेमध्ये एक ग्रस्त मध्यभागी झोपले होते. तर यांच्या अंगावरचा शेला काय काढला, त्या व्यक्तीला घातला आणि त्याला सांगितलं ये मी इकडेच आलोय. ते येड्याला कळावं का नाही. आणि भगवंत काय केले, त्याच्या अंगावर टाकला. सगळा अंधारच होता मधी आणि एका आहे साईडला जाऊन बसले. भगवंताचा कलर असा होता, फक्त दात असं केलं तरी दिसत होते, ओरिजिनल होता ना कलर त्यांचा. तसं ते लपून बसले ना. हा काल यौवन आला आणि त्यानं कोण झोपले, त्याला वाटलं इथं आता कोण झोपलंय, कृष्णा. अशी एक कंबरट्यात लाट घातली, तो कळालंच नाही त्याला कोण होतं. खूप मोठ्याने लाट घातल्याबरोबर तो कोण होता माहिती का, मुचुकुंद राजा होता. भगवंताबरोबर त्यानं युद्ध करून भगवंतांनी त्याला सांगितलं होतं तुला काय पाहिजे. ते म्हणले आता मला घरी जायचं. म्हणजे घरी जाऊन तुला ओळखलं पाहिजे ना, इतके वर्ष तू युद्ध केलंस, आता ना तू पण तू त्याचा पण तू तिथं आलेला. आता तू घरी जाऊन तरी काय करणार आहेस. बरं काय म्हणलं, काय करा बरं, माझ्या मनात ओळखलं मला तुम्ही, मला खूप झोप आलेली आहे. मला काय करा, ह्या एका ठिकाणी मी झोपतो, पण असं मला कोणी उठवलं की माझ्या डोळ्याने आडीने तो काय होईल, भस्मसात होईल. मुचकुंद राजाला असा त्यानं वर दिला होता. तुम्ही कोणाच्या आश्रने शास्त्राने काहीतरी मारलं मला तरी मी मरणार नाही, पण माझ्या डोळ्याच्या बरोबर तो मरणार. आता हे काल येऊन वेडा आला याला लात मारल्याबरोबर उठला.
मुचकुंद राजा उठला आणि त्याच्या बरोबर झाल्यावर तो जळायला सुरुवात केली ना, तो जळून खाक झाला. मग मुचकुंद राजा उठलेला आहे, भगवंताकडे पाहिलं. आता भगवंत त्यावेळेस विष्णूच्या रूपात होते. ज्यावेळेस वर दिला त्यावेळेस विष्णू रूपात, आणि आता हे कृष्णाच्या खोड्या. मग भगवंतानं अंतर्धूप ज्ञान केलं आणि त्याला सांगितलं तुला वर दिलेला तोच आहे, आता तुझ्या समोर तोच आहे. भगवंताने त्याचा उद्धार केला आणि सांगितलं तुला काय पाहिजे. जेव्हा आता कामा काय पाहिजे म्हणजे मला आता काय पाहिजे, तीर्थयात्रेला जायचंय ना. कुठं करायचंय म्हणजे मला, मग कुठं जायचं, अयोध्येला जायचंय. कसं काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आज गुरुपौर्णिमा आहे. भक्त कसा असावा त्याची व्याख्या काय आहे आणि काय नाही 0 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आणि पुढच्या कथेला आपण सुरुवात करूया. रामदास स्वामी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, या सारिके भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी खूप त्यांचे शिष्य होऊन गेले, पण एक पट्ट शिष्य, उडी मार मारली की मारणारा, ध्यान म्हणले की धरणारा, असं एक अज्ञान म्हणून शिष्य. नावच त्याचं अज्ञान. आता काय झालं, रामदास स्वामी काही कालावधी करता काशीला जाणार होते. काशीला. आता काशीला जायचंय, मग इथं रामाची दररोजची पूजा कोण करणार, हा मठ झाडणार कोण, साडा कोण टाकणार, याचा स्वयंपाक कोण करणार, भिक्षा कोण मागणार, पंचायती न हो. आता सर्व शिष्यांना घेऊन जायचं आणि एक शिष्याला इथं ठेवायचं. तर रामदास स्वामींनी सांगितलं बाबा, अरे कुणी आहे का इथे एखादा, तू त्याला राहू दे ना, आपण बाकीचे काशीला जाऊया. तर पोरापोरामध्ये मीटिंग झाली. म्हणजे कुणी राहायचं इथं, ते म्हणतो मला यायचं काशीला, ते म्हणतो